अशा प्लॅस्टिक बॅग ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या नाही सांगितलं तरी त्या कुठून ना कुठून भाजीवाल्याकडनं याच्याकडनं त्याच्याकडनं या पिशव्या येतच असतात. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या पर्यावरणाला अजिबात पूरक नाहीयेत. ही वैयक्तिक जबाबदारी आहे की त्याची विल्हेवाट आपण कशी लावायची. तर थोडक्यात मी तुम्हाला त्याचा एक डेमो दाखवतो. हे जे प्लॅस्टिक आहे हे असं याच्यामध्ये बंद करणं आहे, कारण आपल्या घरोघरी भरपूर हे असं प्लॅस्टिक येत असतं आणि हे पर्यावरणाला खूपच हानिकारक आहे. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही असे प्लॅस्टिक जे असेल ते बाटल्यांमध्ये ठेवून, म्हणजे जे गुरंढोरं जे आहेत ते कोणी खाणार नाही, त्यांना देखील त्रास होणार नाही आणि पर्यावरणाला देखील आपण आळा घालू शकतो. आता याला पर्याय काय? त्यावेळेला अशी कापडी पिशव्या मी शिवून घेतलेल्या आहेत आणि ह्या कापडी पिशव्या घेऊनच मी बाहेर जातो आणि ज्या वेळेला त्या दुकानदार किंवा कोणी देत असेल तर मी त्यांना सरळ नकार देतो की माझ्याकडे पिशव्या आहे, मला याच्यात द्या. जे लोक कोणी जर पिशवी नेलं नाही तर ते प्लॅस्टिकच्या, पण ती ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्या तर त्या आम्ही पूर्ण आपल्या ज्या रिकामे झालेल्या बाटल्या असतात तर त्याच्यामध्ये भरून भरून असा साठा करून नंतर मग ते, म्हणजे ती खूप अगदी मोठं काम करत नाही, पण त्यातल्या त्यात एक खारीचा वाटा म्हणून की पर्यावरणाला ऱ्हास होऊ नये त्यामुळे मी ही जे प्लॅस्टिकचं जे आहे ते एका बाटलीमध्ये सगळं पूर्ण बंद करून स्वच्छता पण होते. गुरंढोरं जे आहे ते प्लॅस्टिक खाणार नाही, तेही होतं. असं जसं मी करतो तसं तुम्ही देखील जर करत असाल तर ही खूप छान आहे. आणि जर नसेल करत तर तुम्ही जर ती केली तर त्यातल्या त्यात आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो.